नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण उपवासासाठी एकदम खास असा मेनू बनवणार आहोत। तर श्रावण महिना चालू आहे। लहानांपासून मोठ्यांप्रमाणे सर्वांनाच उपवास असतो। तर नेहमी रोज तीच खिचडी वगैरे खाऊनही लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच कंटाळा येतो। तर आज आपण उपवासासाठी एकदम खास असा मेनू बनवणार आहोत, जो सर्वांना आवडेल, जो सर्वजण आवडीने खातील, इतका सुपर टेस्टी असा हा मेनू आहे। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर इथे मी हा 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता हा आपण यामध्ये ॲड करूयात। आता हा जो साबुदाणा आहे हा आपण मीडियम फ्लेमवरच 3 ते 4 मिनिटं छान असा भाजून घेणार आहोत। सुरुवातीलाच कढई ही एकदाच गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर फ्लेम हा मीडियम ठेवून 3 ते 4 मिनिटं आपण हा भाजून घ्यायचा आहे। हा जो साबुदाणा आहे याचा अजिबात कलर चेंज होऊन द्यायचा नाहीये। आता हा आपण छान असा भाजून घेतलेला आहे। आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व पूर्णपणे हा थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, आता साबुदाणा हा आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। अशा प्रकारे सुरुवातीला छान असा भाजून घेतल्यामुळे आपण हा मिक्सरला बारीक करताना याची एकदम फाईन अशी पावडर बनते। तर आता हा साबुदाणा आपण मिक्सरला छान असा बारीक करून घेतलेला आहे। मिक्सर चालू बंद करून छान अशी फाईन पावडर बनलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। आता हा जो बारीक केलेला साबुदाणा आहे हा आपण एका परातमध्ये काढून घेऊयात। तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत। तर इथे मी या 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता या आपण यामध्ये ॲड करूयात। मिरचीचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हा जो ठेचा आहे याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची नाहीये, थोडंसं जाडसरच याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आता या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण इथे मी हे 2 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत ते ॲड करूयात। अर्धा चमचा जिरे ॲड करूयात। 1 चमचा मिरचीचा ठेचा व चवीनुसार मीठ ॲड करूयात। आता हे सर्व आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी ॲड करून याचा पीठ मळून घ्यायचा आहे। याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे उपासाला जर जिरे चालत नसेल तर ते यामध्ये ॲड नाही केलं तरी चालेल। चला तर आता आपण याचा एक गोळा तयार करून घेऊयात। तर आता हे जे मळून घेतलेलं पीठ आहे हे आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत, जेणेकरून हे छान असं भिजलं जाईल। तोपर्यंत आपण उपवासाला लागणारी भाजी बनवून घेऊया। तर भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये इथे आपण 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण अर्धा चमचा हे जिरे ॲड करूयात। जिरे हे छान असं फुललं की आता यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा उरलेला आहे तो आपण यामध्ये ॲड करूयात। उरलेला सर्व मिरचीचा ठेचा आपण यामध्ये ॲड केलेला आहे। आता यामध्ये आपण इथे मी 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहेत ते ॲड करूयात। आता हे सर्व आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम फ्लेमवर हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। आता यामध्ये आपण इथे मी 2 चमचा हा जाडसरच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो ॲड करूयात। हे एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। अगदी पटकन बनते ही उपवासाची भाजी। आता यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। उपवासाला जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता। आता ही साधारण 1 ते 2 मिनिटं छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपली ही उपवासाची बटाट्याची भाजी एकदम तयार आहे। तर तुम्ही ते बघू शकता। आता हे जे पीठ आपण बाजूला ठेवलेलं होतं ते छान असं भिजलेलं आहे। आता याचा एक गोळा घेऊयात व अशा प्रकारे हातावर थोडासा मळून घेऊयात। आता याची आपल्याला एक छोटीशी पोळी लाटायची आहे। याला अजिबात पीठ लावायची किंवा तेल लावायची गरज नाही।
अगदी पटकन याची पोळी बनते। ही छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता इथे मी ही वाटी घेतलेली आहे, याने आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे। तुम्ही डब्याचं झाकणही घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक पुरी बनवून दाखवते। इथे हा छोटासा गोळा घेऊन याची छान अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता, इथे आपण कुठल्याही प्रकारचं पीठही वापरलेलं नाहीये, सुक्कं पीठ किंवा तेलही वापरलेलं नाहीये, तरी हे पीठ अजिबात पोलपाटला चिकटलेलं नाहीये। तुम्ही ते बघू शकता, अगदी योग्य प्रमाण घेऊन आपण ही पुरी बनवलेली आहे। आता याची छान अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही वाटी घेतलेली आहे मी, याने आता आपण ही पुरी बनवून घेऊयात। तर अशा प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या ह्या लाटून घेऊयात। तर पुऱ्या लाटत असतानाच मी इथे तेलही गरम करायला ठेवलेलं होतं। तेल हे सुरुवातीलाच एकदम छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे। पुरी तेलामध्ये सोडताना फ्लेम मीडियम ठेवलेला आहे। आता ही पुरी आपण थोड्या वेळाने उलटून घेणार आहोत। याचे हे जे बबल्स आहेत ते हलकेसे कमी झाले की ही पुरी अशा प्रकारे आपण उलटून घ्यायची आहे। अगदी खमंग ही उपवासाची पुरी बनते। घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही ते बघू शकता, हळूहळू याचे बबल्स कमी झालेले आहेत। आता आपण ही उलटून घेऊयात। ही जी उपवासाची साबुदाणा पुरी आहे, ही हलकीशी गोल्डन कलर येतोपर्यंत आपण ही तळून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, एकदम छान असा कलर आलेला आहे। चला तर आता आपण ही काढून घेऊयात। अजिबात तेल शोषून घेतलेलं नाहीये पुरीनी, एकदम खमंग अशी उपवासाची पुरी बनलेली आहे। तर आता अशा प्रकारे आपण आणखीन एक पुरी तळून घेऊयात। फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे, हाय ठेवायचा नाहीये, त्यामुळे त्याला पटकन असा डार्क कलर येऊ शकतो। मीडियम फ्लेमवरच ही छान अशी तळून घ्यायची आहे। याचे बबल्स कमी झाले की त्यानंतरच ती उलटून घ्यायची आहे, लगेचच पुरी उलटून घ्यायची नाहीये। आता याला हलकासा गोल्डन कलर येतोपर्यंत आपण ही तळून घेऊयात। तर तुम्ही ते बघू शकता, आज आपण साबुदाण्याची हलकी फुलकी अशी पुरी बनवलेली आहे। साबुदाणा भिजत घालायची झंझट नाही, अगदी पटकन बनतो हा मेनू। त्यामुळे तुम्ही हा श्रावणमध्ये उपवासासाठी घरी हा नक्की ट्राय करा। हा मेनू खूपच अप्रतिम लागतो, लहान मुलांना तर खूपच आवडणार। तर आज आपण उपवासासाठी एकदम खास असा मेनू बनवलेला आहे। साबुदाणा भिजत घालायची ही झंझट नाही। अचानक जर पाहुणे आले तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। तुम्ही अशी झटपट रेसिपी बनवू शकता उपवासासाठी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही साबुदाण्याची पुरी व बटाटा भाजी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।